पाण्याचं सेवन हे सर्व ऋतूमध्ये सारखं नसावं. पाण्याचं प्रमाण हे ऋतूनुसार बदलतं हवं. निरोगी व्यक्तीने सुद्धा म्हणजे शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचा हा जो आपला इंग्लिश महिना आहे, ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, हे दोन ऋतू सोडून इतर काळामध्ये पाणी थोडं थोडंच प्यावं, घोट घोट प्रमाणातच पिणं योग्य राहतं. कारण काय, ह्या दोन ऋतूमध्ये म्हणजे शरद आणि ग्रीष्मामध्ये शरीरात उष्णता, दाह नैसर्गिकरित्या वाढलेला असतो आणि त्या काळात पाणी थोडं अधिक प्रमाणात घेतलं तर ते शरीर सहज पचवू शकतं आणि शरीराला पाण्याची गरजही असते. पण इतर ऋतूमध्ये जेव्हा हवामान थंड, दमट किंवा ओलसर असतं तेव्हा जास्त पाणी घेतल्यास शरीरात कफ, आम आणि सूज येण्याची प्रवृत्ती वाढते. विशेष लक्ष द्यायचं म्हणजे ज्यांची भूक कमी आहे, पचनशक्ती कमी आहे, ज्यांना पोटाच्या संबंधातील आजार आहे, आपण त्याला उदररोगी म्हणतो, अशा व्यक्तींनी पाणी कमीत कमी प्रमाणात पिणं हे गरजेचं राहतं. अशा व्यक्तींनी पाणी कमीत कमी प्रमाणात पिणं आणि तेही हळूहळू घोट पाणी पिणं हे गरजेचं राहतं. कारण पाणी अति घेतल्यास त्याच्यामुळे जठराग्नी म्हणजे आपली पचनशक्ती मंदावते आणि शरीरात अपचन आणि आमदोष निर्माण होतो व रोगाची निर्मिती होते.